फ्रेंड्स, मुंबई के पवई में बच्चों को बंधक बनाने के आरोप में रोहित आर्य की मौत हो गई। पुलिस के मुताबिक रोहित आर्य ने पुलिस पर फायरिंग की थी, जिसके बाद जवाबी कार्रवाई में उसे गोली लग गई और फिर इलाज के दौरान उसकी मौत हो गई। हालांकि अब इस मामले में बयानबाजी तेजी से हो रही है। इस मामले को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जल्द ही जानकारी साझा की जाएगी। वहीं कांग्रेस ने इस मामले को लेकर राज्य की कानून व्यवस्था पर सवाल उठाए हैं। आइए सुनते हैं इस पूरे मामले में वर्षा गायकवाड ने आगे क्या कुछ कहा। तर रोहित आर्य हा त्याच्यामध्ये काम करत होता, त्याने काम केलं होतं आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी हे काम केलं आहे, माझे काही पैसे बाकी आहे जे 2 कोटी रुपये ते मला मिळाले पाहिजे, जे व्हिडिओच्या माध्यमातून त्याने टाकलं आणि मला ते पैसे लवकर द्या असं त्याने आव्हान केलं आणि एक पोलीस मुलांना ठेवण्याचं त्या ठिकाणी त्याने काम केलं। खरं तर त्याची जी कृती होती ती निषेधार्ह आहे। त्याने ज्या कृतीच्या माध्यमातून मुलांना ओलीस ठेवलं, त्यांच्या पालकांमध्ये जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घाबरटचं वातावरण होतं, त्याला कोणीही या ठिकाणी जे आहे ते त्याला त्याच्या कृतीशी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी बिलकुल त्याचा निषेध करतो आणि त्याच्या कृतीशी आम्ही कुठल्याही तऱ्हेने सांगू इच्छितो की त्याच्या कुठल्याही कृतीचं त्या ठिकाणी समर्थन करता येण्यासारखं नाही। पण एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की समाजामध्ये आज ह्या गोष्टीवरती कुठेतरी काम व्हायला पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण जाणतो आहोत, तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, मी सुद्धा जाणते की खूप साऱ्या ठेकेदारांचे पैसे आजही राज्य सरकारकडून देणं बाकी आहे। मधल्या काळामध्ये सगळ्या ठेकेदारांनी जो आहे तो त्या ठिकाणी मोर्चा सुद्धा आणला होता, ते लोक उपोषणाला सुद्धा बसले होते। स्वतः राहुल आर्य जो आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे की राहुल आर्य सुद्धा उपोषणाला बसला होता आणि यासाठी बसला होता की मला माझे पैसे द्या। आणि हे पैसे कसले आहेत हे दीपक केसरकरांनी स्वतः सांगितलं की त्याने काय केलं, काम नाही केलं, काय केलं। पण माझं म्हणणं एवढंच होतं की त्याला त्याचं स्पष्ट उत्तर द्यायला पाहिजे होतं। पैसे न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांमध्ये आज जे वातावरण तयार झालेलं आहे त्याचा परिणाम जर लोकांना सहन करावा लागत असेल तर हे सरकारने केलेली कृतीचं दुर्दैव आहे। कारण सरकारची नैतिक जबाबदारी होती की त्या व्यक्तीला समजून सांगणं। जेव्हा तो उपोषणाला बसला होता तेव्हा त्याला समजून सांगायला पाहिजे होते की तुझी जे आहे ते पैसे देणं आहे की नाही आहे। मी एका ठिकाणी सांगता की मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, वैयक्तिक दृष्ट्या मदत कर। एखादी गोष्ट जर तुम्ही वैयक्तिक करण्यापेक्षा ती जर त्याच्यामध्ये काही चुकी होती तर त्याला समजून सांगायला पाहिजे होती। पण तसं न करता ज्या तऱ्हेने त्याचे पैसे थांबवले गेले आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा आरोप असा होता की या ज्या उपक्रमामध्ये किंवा या ज्या ते चाललं होतं स्वच्छता मोहीम मध्ये त्याच्यामध्ये काही राजकीय शाळांना जाणीवपूर्वक मदत करण्यात आली आणि मी काम करून सुद्धा मला मदत नाही झाली, हा माझ्यावर अन्याय झालाय। पण ही जी केलेली कृती होती ती समर्थनीय नव्हती। मुलांमध्ये आणि पालकांमध्ये त्यावेळा काय वातावरण झालं असेल, पवई सारख्या एरियामध्ये मुलं जी शिकायला आली होती ऍक्टिंग, डान्स, काय काय ड्रामा, त्यांच्यावर काय परिस्थिती झाली असेल त्या काळामध्ये आम्ही समजू शकतो। आणि त्याला मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की आता फेक एन्काउंटर झालाय